ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सामान्य माणसाच्या न बोलल्या गेलेल्या वेदनांना शब्द देत निष्ठा, त्याग आणि उपेक्षेचं वास्तव दर्शन घडवणारी गोरक्षनाथ शेजूळ लिखित सतरंजी कादंबरी समाजाला अंतर्मुख करणारी आहे, असं प्रतिपादन राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी केलंय। राहुरी तालुक्यातील उमरे येथील हॉटेल राधेश्याम इथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा तसेच पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ लिखित सतरंजी लघु कादंबरीचा प्रकाशन सोहळा सोमवारी पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण गरुड हे होते। यावेळी व्यासपीठावरती साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच मंदाताई शेजूळ, राधाकृष्ण हॉटेलचे चौधरी अण्णा, साहेबराव चौधरी, रवींद्र अरगडे तसेच दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक गोरक्षनाथ शेजूळ यांनी केलं। पुढे बोलताना तहसीलदार डॉक्टर पवार म्हणालेत की सतरंजी कादंबरी ही समाजाच्या तळागाळामधील वास्तवाचं प्रभावी प्रतिबिंब आहे। सामान्य माणसाच्या दडपलेल्या भावना, सहनशीलता आणि संघर्ष यांचे वास्तवदर्शी चित्रण करते। अशा साहित्यकृती समाजाच्या संवेदनशीलतेला जाग आणतात। साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणालेत, छत्रपती प्रतिष्ठान सामाजिक आणि धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेत असल्यानं जिल्ह्यामध्ये नावलौकिक प्राप्त झालाय। पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ यांनी गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमामधून समाजामधील विविध प्रश्नांवरती आवाज उठवलाय। साहित्य क्षेत्रामध्ये घेतलेली त्यांची उडी निश्चितपणे कौतुकास्पद आहे। तर यावेळी रवींद्र अरगडे, दीपक कांबळे, राजेंद्र वाडेकर तसेच विनीत धसाळ, सुनील माळवदे आदींनी मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केलंय आणि आभार जालिंदर ढोकणे यांनी मानले आहेत। कार्यक्रमासाठी अशोक ढोकणे, इंजिनियर गोरख ढोकणे, अमोल गुंजाळ, गणेश आवने तसेच आकाश सावळे, सोमा धोंडे, लक्ष्मण पटारे आदींसह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 0017।